हे साहित्य बघून घ्या मंडळी। नमस्कार मंडळी, मी स्नेहल तुमच्या आपल्या किचन मध्ये मनापासून स्वागत करते। हे दही आहे, दह्यापासून आपण एक छान रेसिपी बनवायची आहे। चला सुरुवात करूया। हे आपल्या घरामध्ये बनवलेलं दही आहे मंडळी। थंडी असल्या कारणानं आता वेळ लागतो बनण्यासाठी, म्हणजे सेट होण्यासाठी। दही कसं बघायचं असेल तर चॅनलवरती जाऊन बघू शकता। मी गेल्या आठवड्यामध्ये एक शॉर्ट्स अपलोड केला आहे, त्याच्या रिलेटेड पूर्ण व्हिडिओ आहे, तुम्ही जाऊन बघू शकता मंडळी। आपण 2 वाटी दही घेऊया। चला, हे 2 वाटी फ्रेश दही आहे। थोडाफार आंबट असायला पाहिजे मंडळी, तरच हा पदार्थ छान लागेल। 2 वाटी दह्यामध्ये अर्धी वाटी बेसन टाकायचं आहे। आता आपण हे छान मिक्स करायचं आहे। हे बेसनच्या गाठी सर्व आपल्याला काढून टाकायच्या आहेत, किंवा लम्स यामधले सर्व काढून टाकायचे आहेत। हे बघा, पूर्ण बेसनच्या आणि दह्याच्या गाठी आपण काढून टाकलेल्या आहेत। आपण आता पुढचं प्रोसेस करायचं आहे मंडळी। हा लसूण आहे, 5-7 पाकळ्या बारीक बारीक कापून घेतलेला आहे। हिंग आहे, राई जिरं आहे, अर्धा चम्मच राई आणि अर्धा चम्मच जिरे, मिरची आहे, 4 ते 5 मिरची घ्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे। मी 4 घेते, 4 घेतलेले आहेत। हळदी आहे, अर्धा चम्मच मीठ आहे, चवीप्रमाणे वापरायचं आहे। हे कोथिंबीर आहे, हे शेंगदाणे आहेत जाडसर वाटलेले, आणि हा आहे कढीपत्ता। तर चला आपण सुरुवात करायची आहे मंडळी। सर्वात आधी आपण यामध्ये हळदी टाकून घ्यायची आहे, थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे, कारण आपण नंतर पण टाकणार आहोत। आता हे आपण छान मिक्स करून घ्यायचं मंडळी। बघा, हे मिक्स झालेलं आहे। आपण यामध्ये कोमट पाणी टाकूया किंवा गरम पाणी टाकूया। सुरुवातीला आपण थोडंसं पाणी टाकायचं आहे, नंतर आपण आणखीन पाणी टाकणारच आहोत। दही आंबट असणे फार गरजेचं आहे मंडळी। दही आंबट असावे लागेल, तर खाण्यासाठी हे छान लागेल मंडळी। बघा, हे असं झालेलं आहे। आपण आता हे साईडला ठेवून पुढचं प्रोसेस करायचं आहे मंडळी। चला मैत्रिणी, गॅस चालू केलेला आहे, वरती कढई ठेवलेली आहे। कढई आपण थोडीफार गरम करून घ्यायची आहे। कढई गरम झालेली आहे मंडळी। आपण आता तेल टाकायचं आहे, 5 ते 6 चम्मच तेल टाका। छोटेसे पोहे खाण्याचे, जास्त तेलाची आवश्यकता नाही। चला मैत्रिणींनो, तेल छान कडकडीत गरम झालेलं आहे। आपण राई आणि जिरे किंवा मोहरी आणि जिरे यामध्ये टाकून घ्यायचं आहे। मोहरी आणि जिरे छान तडतडले पाहिजे मंडळी। मोहरी आणि जिरे छान तडतडले आहेत। आता 2 चिमटे हिंग टाकायचे यामध्ये। हा 1 चम्मच लसूण असेल मंडळी, बारीक बारीक कापलेला। त्याला छान लाल होऊ द्यायचं आहे। लसूण छान लाल झालेला आहे। मिरची सोबतच आपण कढीपत्ता पण टाकून घ्यायचा आहे मंडळी। चला, सर्व पदार्थ छान फ्राय झालेले आहेत। आपला आता हा मेन पदार्थ यामध्ये टाकायचा आहे मैत्रिणींनो। गॅस मीडियम केलेला आहे। आता हे आपण किती खाणार आहे त्याप्रमाणे गरम पाणी टाकायचं आहे मंडळी, कारण बेसन शिजायला यामध्ये पाणी लागणार आहे। चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे मैत्रिणींनो। बऱ्याच लोकांचा हा प्रश्न असतो की बाबा आमची कढी फुटते, तर हे टाळण्यासाठी ज्या मी टिप्स दिल्या आहेत त्याचा तुम्ही वापर करा। तुमची कढी नक्कीच छान होईल। आणि हे आपले 1 मुठ्ठी शेंगदाणे असेल मंडळी, जाडे जाडे वाटलेले। आता हाय गॅसवरती 1 उकळी काढायची आहे। त्यानंतर गॅस मीडियम करून आपण 5 ते 7 मिनिट कढी आपली छान शिजून घ्यायची आहे। यामुळे शेंगदाणे आणि जे आपण बेसन यामध्ये वापर केलेला आहे किंवा यूज केलेला आहे ते यामध्ये शिजलं जाईल। बघा मंडळी, कढीला जरा उकळी आली ना, कढी वरती येण्याचा प्रयत्न करते किंवा उतू जायला सुरुवात करते, कढईमधून बाहेर येण्याचा प्रयत्न करते। तेव्हा आपण काय करायचं, सारखं असं ढवळत राहायचं आणि गॅस मीडियम करायचा आहे। बघा मंडळी, कढीला छान उकळी आलेली आहे। आपण काय करूया आता,
गॅस मीडियम करूया. जसं कढीला उकळी येईल ना मंडळी, काय करायचं, झाकण लावून 5 ते 7 मिनिट आपण शिजवून घ्यायचं आहे. यामुळे यामधले शेंगदाणे आणि बेसन छान पैकी शिजलं जाईल. पण मध्ये मध्ये चेक करणं गरजेचं आहे मंडळी, कारण कढी ना कधीही दह्याची असल्या कारणाने उतू जाते. एकदम स्लो गॅसवरती करायचं प्रोसेस मंडळी. 5-7 मिनिट झाले असेल मंडळी, आपण झाकण काढून घेऊया. कलर किती छान आलेला आहे. बेसन शेंगदाणे आपले छान शिजलेले आहेत. आपण टेस्ट करून मीठ टाकायचं आहे. थोडीशी मिठाची आवश्यकता आहे मंडळी. बघा मैत्रिणींनो, कढीला किती छान रंग आलेला आहे. मैत्रिणींनो, यामध्ये तुम्ही ना बेसन जास्त अजिबात टाकू नका. बेसनचा कमी वापर करा. थोडेफार शेंगदाणे टाका. यामुळे काय होईल, कढी आपली टेस्टी पण लागेल आणि थोडी थिकनेस पण वाढेल. पण जास्त बेसन टाकल्यामुळे काय होईल की आपण पिठलं नाही खायचं, आपल्याला कढी बनवायची आहे. चला, गॅस बंद करून आपण आता कोथिंबीर टाकायची आहे. ही खूप सारी कोथिंबीर आपण टाकून घेऊया मंडळी. कसा वाटला मंडळी व्हिडिओ? आवडला का? आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण असंच नेक्स्ट रेसिपी सह. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, सर्वात महत्वाचं हेल्दी राहा मंडळी. जर तुम्हाला असं मिरची आणि लसूण टाकायचं नसेल ना मंडळी कापून, तर तुम्ही ठेचून देखील टाकू शकता. पण माझ्या मते असं बारीक बारीक कापून टाकला फोडणीमध्ये तर खूप अफलातून टेस्ट लागते. तुम्ही नक्की ट्राय करा.